आज रेश्मा खूप खुश होती. तिच्या आनंदाचा तर ठिकाणाच नव्हता. तिला लवकरात लवकर जाऊन तिच्या आईला ती आनंदाची बातमी द्यायची होती. किती वाट पाहिल्यानंतर आणि अथक परिश्रमानंतर ती त्यात यशस्वी झाली होती. आपल्या आईच्या चेहऱ्यावरचा तो आनंद तिला बघायचा होता. त्यासाठी ती उतावळी झाली होती. ती मनातल्या मनात विचार करत होती, आता बस झाले. मी माझ्या आईला या नरकात एकटीला नाही राहू देणार. यावेळी नक्कीच तिला मी माझ्यासोबत घेऊन जाईल. रेश्माला अमेरिकेवरून येऊन 2 महिने झाले होते. तिने येताच आपल्या आईचा विसासाठी अप्लाय केले होते. खूप धावपळ केल्यानंतर आज तिला तिच्या आईचा विसा मिळाला होता. तिला आजही आठवते की ती डॉक्टर झाल्यानंतर तिच्या आईच्या चेहऱ्यावर त्यावेळी कसा आनंद होता. आज परत तिला तिच्या आईच्या आनंदाने चमकणारा चेहरा बघायला मिळणार होता. हो, या दिवसासाठीच तर तिने एवढी मेहनत केली होती. विचार करता करता जेव्हा तिचे पाय घराच्या दरवाज्यावर पडले तर तिच्या कानावर अनोळखी व्यक्तीचा आवाज आला. अनोळखी नाही, हा तर ओळखीचा आवाज वाटतो आहे. मी कुठे ऐकला होता हा? घराचा दरवाजा उघडाच होता. ती घरात प्रवेश करताच त्या अनोळखी माणसाचा चेहरा कुठेतरी पाहिला आहे असे तिला जाणवत होते. तिची आई ड्रॉइंग रूममध्ये एका कोपऱ्यात मान खाली घालून शांत उभी होती. तिथेच सोफ्यावर एक बाजूला तिचे मामा आणि आजी बसले होते आणि तो व्यक्ती समोरच्या सोफ्यावर बसला होता. चेहऱ्यावर ती साखड घेऊन बसलेला तो दिसत होता. तेवढ्यात रेश्माच्या कानावर तिच्या आजीचे बोलणे पडले. ती तिच्या आईला समजावत होती, नवरा बायकोचं नातं जन्मोजन्मीचं नातं असतं रत्ना. त्याला एवढं सहजपणे तोडता येऊ शकत नाही. शेवटी बिपिनराव सगळं विसरून परत तुझ्यासोबत राहायला यायचं म्हणता आहेत ना, आणि तुझंही ते कर्तव्य आहे की तू सगळं विसरून त्यांना माफ करावंस. आजीचे हे बोलणे रेश्माच्या कानाला बाणासारखे टोचून गेले आणि तिने रागात लालबुंद होत आजीकडे पाहिले. का आजी? का शेवटी आईनेच सगळं काही विसरून त्यांना माफ केलं पाहिजे? रेश्माचे असे मोठ्यांच्या मध्ये बोलणे आजीला आवडले नाही. त्या तिला म्हणाल्या, तू शांत बस. तू मध्ये बोलू नकोस. तू लहान आहेस. तुला त्यातलं काही समजत नाही. अगं, नवरा या तिचा नवऱ्याच्या सगळ्या चुका विसरून पुढे जाण्यातच हिचे बले आहे. परंतु रेश्माचा राग शांत होत नव्हता. तिचा राग अजूनच वाढला आणि तिच्या आजीच्या बोलण्यावर ती अजूनच चिडत म्हणाली, अगं आजी, तूच तर आईला शिकवण देत आलीस की नवऱ्याची देवाप्रमाणे पूजा केली पाहिजे. आणि तुझ्या या शिकवणीमुळेच वडील नावाचा हा प्राणी माझ्या आईवर अत्याचार करत आला आहे. रेश्माचा संताप शांत होत नव्हता. तिची आई सगळं खाली मान घालून शांत ऐकत उभी होती. आपले दुःख लपवण्यासाठी तिने आपले होठ दातांनी कापले होते. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ही गोष्ट रेश्माला बिलकुल सहन होत नव्हती की एवढ्या वर्षानंतर त्यांच्या जीवनात अचानक कोणी व्यक्ती येतो आहे आणि आपला अधिकार मागतो आहे. तिच्या मनात परत लहानपणीच्या कडू आठवणी जिवंत होत होत्या. तिच्या वडिलांनी तिच्या आईवर केलेले असंख्य अत्याचारांना ती कसे विसरू शकत होती? तिच्या मनात भयंकर त्याच्याविषयी चीड येत होती. त्या घृणेने तिने तिच्या वडिलांकडे पाहिले. तेवढ्यात तिच्या मामाचे शब्द तिच्या कानावर पडले. बस कर आता. तुझे वडील आहेत ते. तू त्यांच्याशी जरा आदराने बोल. परंतु प्रकाशच्या बोलण्याने रेश्माच्या संतापावर आगीत जसे तेल ओतले जाते तसे अजूनच जास्त भडकले. ती अजून जास्त रागात म्हणाली, वडील वडील होण्याचे कोणते कर्तव्य यांनी पार पाडले, जे आज अचानक वडील असल्याचा अधिकार दाखवायला आले आहे तिथे? हे फक्त माझ्या जन्माला कारण मात्र आहे. यापेक्षा जास्त काहीच नाही. जास्त शिक्षणाने या मुलीचे डोके खराब केले आहे. डॉक्टर काय झाली, मोठ्यांशी कसे बोलतात तेच विसरली. प्रकाशने आपल्या भाचीवर डोळे वटारत म्हटले, बस, याच विचारांमुळे तुम्ही आईचे शिक्षण बंद करून तिचे एवढ्या कमी वयात लग्न करून दिले. अरे, तुम्ही हेही नाही बघितले की मुलगा तिच्यापेक्षा वयाने किती मोठा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे. एक शिकलेला इंजिनियर मुलाशी लग्न करून दिले होते आम्ही तुझ्या आईचे. समाजात एवढा मोठा मान आणि ओळख यापेक्षा काय पाहिजे होतं तिला? आणि हिलाच काय, कोणत्याही मुलीला अजून काय पाहिजे असतं? अजून शिकून तिने काय मिळवले असते? जास्त शिकून कोणती ती नोकरी करायची होती तिला? शेवटी तिला घरच तर सांभाळायचे होते. परंतु या जबाबदारीलाही ती चांगली निभावू शकली नाही. प्रकाश रागात मोठ्याने सगळं बोलत. भावाचे असे बोलणे ऐकून रत्नाच्या डोळ्यात अश्रू आले. शेवटी तिचे चुकले कुठे होते? कोणत्या गोष्टीसाठी तिला दोषी ठरवले जात होते?
तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्या अश्रूंमध्ये काय माहीत किती वर्षाचा त्रास, पीडा जमा होती. काय माहीत कशा कशा यातनांचे ते पाणी जमा झाले होते. ते तिच्या डोळ्यातून आज बाहेर येत होते. तिच्या भूतकाळाच्या आठवणी एक एक करून तिच्या डोळ्यासमोर येत होत्या, ज्यांना ती चुकूनही आठवणार नव्हती. जीवनाच्या या अध्यायाला कसं तरी करून ती मागे सोडून आली होती. आता परत तोच अध्यायाची सुरुवात करायचा प्रयत्न केला जात होता. ज्या माणसाने इतकी वर्ष त्याची विचारपूसही करण्याची गरज नाही समजली, त्याला आता त्याच्या मुलीवर अधिकार पाहिजे होता. पण हे सगळं आता कशासाठी? कारण आता त्याची मुलगी मोठी झाली आहे, लायक झाली आहे म्हणून. हा व्यक्ती कुठे होता? या माणसाने खूप वर्षापूर्वी तिला आणि मुलीला सोडून दिले होते. मुंबई ते नागपूरचा प्रवास एकटीनेच विना अन्न पाण्याचा तिने केला होता. आता ते कृपयाही नव्हता. विचार करता करता रत्नाला चक्कर येऊ लागले. तिथेच ती भिंतीचा सहारा घेत जमिनीवर बसली. आज इथपर्यंत पोचण्यासाठी आई आणि मुलीने कसे कसे दिवस पाहिले, किती कष्ट त्यांनी सहन केले होते. तिच्या मुलीने आपल्या हिमतीवर आणि कष्टाने हे ध्येय साध्य केले होते. तिच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्यात तिनेही जीव तोडून मेहनत केली होती. तिने लहान सहान कामही केले. जीवनातल्या संघर्षांनी तिच्या मुलीला लवकरात लवकर समजदार बनवले. तशी तर रेश्मा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. परंतु ज्या प्रकारे आगीत टाकल्यानंतर सोन्याला चकाकी येते, तसेच जीवनातील खूप साऱ्या कठीण प्रसंगांनी आणि कष्टांनी तिला खूप समजूतदार बनवले होते. काही वर्षांपूर्वीच रत्ना आणि तिच्या मुलीला ट्रेनमध्ये एकटे बसून आत्ता येतो सांगून विपिन कायमचा वापस आला नव्हता. तेव्हा कसं तरी करून तिने मुंबई ते नागपूरचा प्रवास आपल्या 9 वर्षाच्या मुलीसोबत केला होता. ही नागपूरला तर पोचली होती, पण पुढच्या प्रवासासाठी तिच्याकडे पैसेही नव्हते. तरीही ती कसंही करून आपल्या मुलीला घेऊन सासरी गेली होती. त्या लोकांनीही तिला त्यांच्यासोबत ठेवण्यास नकार दिला आणि माहेरी पोचवून दिले. रत्ना तिच्या सासरच्या लोकांच्या डोळ्यात आधीपासूनच खुपत होती, कारण तिने मुलीला जन्म दिला होता आणि आता नवऱ्यानेही सोडले असल्यामुळे त्या लोकांनी हात वर केले होते. सहानुभूती आणि आपलेपणासाठी ती माहेरच्या दरवाजात उभी होती. तिने कल्पना केली होती की आपली आई येईल आणि आपल्याला हृदयाशी लावेल. भाऊ प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवेल. तिच्यावर झालेल्या अत्याचाराच्या बाबतीत तिच्या नवऱ्याकडून सासरच्यांकडून उत्तर मागेल. परंतु अगदी त्याच्या उलट झाले. आई आणि भावाने त्यासाठी तिला दोषी ठरवले. तिचा काहीच दोष नसताना ती त्यांच्यासमोर एक अपराध्यासारखी उभी होती. आणि अपराधही कोणता? की मी आपलं घर-संसार सांभाळू शकली नाही, आपल्या नवऱ्याला खुश ठेवू शकली नाही. हा अपराध. आणि नवराही कसा, ज्याला रत्नाच्या उठण्या बसण्या हसण्यातही प्रॉब्लेम होता. संकुचित मानसिकतेचा नवरा. रत्ना त्याचे सगळे अत्याचार चुपचाप सहन करत राहायची. पण मग काही दिवसात तिने मुलीला जन्म दिला म्हणून तिला अपराधी ठरवण्यात आले आणि तिचा तिरस्कार केला गेला. तिला आपल्या सासरच्या लोकांशी आणि नवऱ्याशी जमवता नाही आले. तूच काहीतरी चूक केली असणार. अगं, 4 गोष्टी सहन केल्या असत्यास तर काय बिघडले असते? शेवटी ती तुझ्या सासरचीच लोक होती ना. आईनेही तिच्याच चुका शोधल्या होत्या. तुझे लग्न करून आम्ही आमचं ओझं कमी केलं होतं. आता परत आल्याने आमच्या डोक्यावरचे ओझे अजूनच वाढवून दिले. अगं, समाज भाऊबंदकीचा काहीतरी विचार केला असता. बाबांनेही धुडकावत म्हटले. अश्रूंमध्ये भिजलेल्या रत्नाला आपला भाऊ आणि आईचा तिरस्कार झेलण्याशिवाय चारा नव्हता. तिची 9 वर्षाची मुलगी घाबरलेली आपल्या आईचा पदर धरून हिरमुसली होती. आपला मामा आणि आजीकडून आपल्या आईला लाचारी होताना बघत होती. लाचार रत्नाने तेव्हापास आपल्या आईला आणि भावाला एवढेच सांगितले होते की मी तुम्हा सगळ्यांवर ओझं नाही बनणार. मी काही करून माझ्यासाठी काम शोधून घेईल. तिला माहीत होते की तिच्यासारख्या साधारण शिकलेल्या मुलीला नोकरी मिळणं सोपं नसणार. तरीही तिने हिंमत हारली नाही. सुरुवातीला तर तिने शिवणकाम आणि लहान मुलांचे ट्युशन घेण्याचे कामही केले आणि आज आपल्या मुलीला या योग्य बनवू शकली ती. रत्नाच्या मनात राहून राहून एकच प्रश्न उठत होता की शेवटी या सगळ्यात तिची चूक काय होती? नवऱ्याचा मार खाऊनही ती त्या नात्याला निभवण्याचा प्रयत्न करत राहिली. परंतु त्यानंतरही तिच्या नवऱ्याने तिला धोकाच देऊन सोडले. तेव्हाही तिच्या आपल्यांनीच तिला दोषी ठरवले. जीवनातील अशा स्वार्थी नात्यांच्या बंधनात बांधलेली ती आपल्या अस्मितेचा शोधही कसा घेऊ शकली असती?
निरंतर तिरस्कार झेलणारी रत्ना खूप रडत होती. आपल्या आईला रडताना बघून रेश्माच्या डोळ्यात रागाच्या ज्वलंत आग पेटली होती. तिने खूप घृणेने आपल्या मामा आणि वडिलांकडे पाहिले. रेश्माला आपल्याकडे अशा तिरस्कारित नजरेने बघताना तिचे वडील विपिन पहिले तर गडबडले आणि नम्रतेच्या स्वरात म्हणाला, झालेल्या गोष्टी आठवण्यात काही फायदा नाही. मी तुम्हा दोघांना घ्यायला आलो आहे. शेवटी वडील या नात्याने माझाही तुझ्यावर तेवढाच हक्क आहे, जेवढा तुझ्यावर तुझ्या आईचा आहे. तुझ्या आईचं तुझ्यावर जितकं प्रेम आहे, तेवढंच माझेही तुझ्यावर आहे. खोटं, साप खोटं. तुम्ही खोटं बोलत आहात. नाही बेटा, मी खोटं का बोलू? मला त्याने काय मिळणार आहे? तुम्हाला खोटं बोलून लोकांची सहानुभूती मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे सगळं बोलत आहात. आणि या सगळ्यामागे नक्कीच तुमचा काहीतरी स्वार्थ लपला असेल. तुम्ही व्यर्थ देखावा करू नका. त्याने काहीच होणार नाही. तुम्ही जे आईवर अत्याचार केले आहेत, तुमच्या गुन्ह्याला माफी नाही. आम्हा दोघांच्या जीवनात तुमची काहीही आवश्यकता नाही आहे. तुम्ही फक्त माझ्यासाठी अनोळखी व्यक्ती आहात मिस्टर विपिन. रेश्मा संतापात बोलत होती. जीवनाच्या प्रत्येक पायरीवर तुला वडिलांची आवश्यकता असेल. ती छाया, सुरक्षितता मला तुला द्यायची आहे, ज्याच्यावर तुझा अधिकार आहे. जवळपास विपिनने विनंती करतच म्हटले, सुरक्षा शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का मिस्टर विपिन? ज्याच्या छायेखाली माझ्या आईचे जीवन सगळ्यात जास्त असुरक्षित होते. मागच्या 15 वर्षात तुम्ही जे करायला हवे होते ते केले नाही. मग आता का करणार? खरं तर तुम्ही आम्हाला सहारा देण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी सारा मागायला आले आहात. परंतु ते सरळ सरळ बोलण्याची हिंमत तुमच्यात नाही आहे. असे बोलून रेश्माने आपल्या वडिलांकडे तिरस्काराच्या नजरेने पाहिले. शिक्षणाने तर या मुलीचं डोकं खराब केलं आहे. मी तर म्हणतो ही सगळी चूक रत्नाची आहे. तिने तिला सूट देऊन ठेवली आहे. आधीपासूनच लगाम लावली असती तर आज ही वेळ आली नसती. प्रकाशने आपल्या वाचीवर डोळे वटारत म्हटले, तुम्ही कोणत्या नियंत्रणाची गोष्ट करत आहात, जे तुम्ही आईवर लावून ठेवले आहे, ज्यामुळे ती बिचारी मोकळा श्वासही घेऊ शकत नाही. मोकळ्या आकाशात उडणे तर सोडाच, तिला आपल्या हक्काचे स्वप्नही बघण्याची सूट दिली नाही तुम्ही लोकांनी तिला. अरे तुमच्यासारखे पुरुष महिलांना देवीही तोपर्यंतच मानतात जोपर्यंत ती तुमच्या बंधनात राहते. तुमच्याद्वारा बनवलेले गेलेल्या बंधन तोडून ती मुक्त होण्याचा जी प्रयत्न करते, तिला तुम्ही दोषी करार देतात, कारण त्यांच्यामुळे तुमचा पुरुषी साम्राज्य धोक्यात येतं. मी अशा बंधनांची पर्वा करत नाही. जीवनात उंच भरारी घेण्यासाठी मला कोणत्याही सहाऱ्याची गरज नाही. अशा स्वार्थी वडिलांची तर गरज मुळीच नाही. मी याच सामाजिक बंधनांना तोडून माझे स्वप्न पूर्ण केले आहेत. हां, पण त्याच बंधनांना ज्यांनी माझ्या आईला कैदेत करून ठेवले आहे. परंतु आता अजून नाही. या वेळेला मी माझ्या आईला सोबत घेऊन जाण्यासाठी आली आहे. मग रेश्माने आपल्या आईचे अश्रू पुसले आणि म्हणाली, आता तुला अजून रडण्याची गरज नाही. मी आता अजून इथे तुला देऊ शकत नाही. आई, आजच तुझा विजा मिळाला आहे. मी तेच सांगायला आले होते. पण जाऊ दे. ज्या बंधनांनी तुला दुःखाशिवाय काही दिले नाही, ते तोडण्याची आज वेळ आली आहे. रेश्माने आपल्या वडील आणि मामाकडे इशारा करत म्हटले, तू पुढच्याच आठवड्यात माझ्यासोबत अमेरिकेला येत आहे. मित्रांनो, ही होती आपल्या आजची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल